यानंतर जाणार आहोत सोलापूरमध्ये, कारण ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात सोलापुरात औषध विक्रेत्यांचा मोर्चा सुरू आहे। सोलापुरातील 4 हुतात्मा चौकापासून मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज एक दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती। आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 4000 मेडिकल दुकानदार आपली दुकानं बंद ठेवून मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये औषध विक्रेत्यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। त्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। देशभरातले 12 लाखांहून अधिक केमिस्ट या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात हा मोर्चा आहे किंवा हा एक दिवसीय बंद पुकारण्यात आलेला आहे। त्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या मागण्या या सगळ्या केमिस्ट असोसिएशनशी निगडीत सगळ्या केमिस्ट दुकानदारांच्या असणार आहेत आणि त्याच अनुषंगानं हा महत्त्वाचा मोर्चा आता सोलापुरात सुरू झाला आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधामध्ये सोलापूरसह देशभरातील मेडिकल दुकानदार आज संपावरती आहेत। सोलापूरमध्ये मोर्चाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। औषध विक्री करणारे सगळे दुकानदार जे आहेत ते आज सकाळपासून आपली दुकानं बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेवरती हा मोर्चा जातोय। संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। आज सगळे दुकानं बंद ठेवून तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, काय नेमकी प्रतिक्रिया? आमचे नमस्कार। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, ई कॉमर्स बेकायदेशीर ई फार्मसी बंद व्हावा आणि कॉर्पोरेटच्या जे डीप डिस्काउंटिंग आहे ते बंद व्हावा आणि या दोन्ही गोष्टींमध्ये जे बनावट औषधाचा शिरकाव होतो ते बंद व्हावा। या प्रमुख मागण्यासाठी आम्ही देशव्यापी बंद केलं आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्हा पूर्णपणे बंद आहे आणि या बंदमध्ये सोलापूर शहरात आम्ही मुकमोर्चा काढतो आहे। 4 मुकमोर्चा काढलेले आहे। आता आम्ही पूनम गेटपर्यंत मुकमोर्चा करणार आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याला जाऊन याबद्दल निवेदन देणार। आमच्या मागण्या वेळीच मागण्या करा, नाहीतर आम्ही पुढच्यामध्ये बेमुदत संप करणार आहे। साधारणतः किती दुकानदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत? बंदमध्ये सध्या बंदमध्ये सर्व दुकाने सहभागी आहेत। फक्त इमर्जन्सीमध्ये काही दुकानं आम्ही चालू ठेवलेले आहेत आणि आज हजारोंच्या संख्येने केमिस्ट इथं उपस्थित आहेत। तुम्ही बघतायत आज या बंदमध्ये खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे। तर अत्यावश्यक सेवेमध्ये आपण मोडता नागरिकांची रुग्णांची गैरसोय होऊ शकते, त्यासाठी काय उपाय? कुठलाही गैरसोय होणार नाही। आम्ही इमर्जन्सी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे इथे ICU सेंटर आहेत तिथे आम्ही इमर्जन्सी मेडिकल स्टोर उघडे ठेवलेले आहेत आणि आमचे सगळ्यांचे नंबर दिलेले आहेत। जिथे इमर्जन्सी असेल त्या रुग्णाला आम्ही औषध उपलब्ध करून देऊ। सकाळी या मोर्चाला सुरुवात झाली आणि हजारोंच्या संख्येनं औषध विक्री करणारे सगळे दुकानदार जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।